एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताची आर्थिक राजधानी मुंबई. अनेक वित्तीय संस्था म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, RBI यांची मुख्यालये मुंबईमध्ये आणि एकंदरीतच भारताच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू म्हणून मुंबईची ओळख म्हणजेच आर्थिक राजधानी. तरी देखील आता मराठी माणूस मुंबईमध्ये राहतो किंवा महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई आपण ओळखतो, तरी देखील ही जी काही आर्थिक प्रगती आहे या आर्थिक प्रगतीमध्ये मराठी माणूस पाठीमागं का राहिलेला आहे याची काही कारणं आहेत. आता हे मी माझ्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. म्हणजे मी 10वी नंतर 11वी-12वी कॉमर्स मधला ॲडमिशन घेतलं. त्याच्या अगोदर मी ॲग्री डिप्लोमा केला होता. नंतर मी पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं BCom, नंतर MCom केलं आणि कॉमर्सचा प्राध्यापक म्हणून जवळजवळ 12 वर्ष टीचिंग केली पुण्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये. तर ह्या सर्व ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या की माझं बॅकग्राऊंड तुम्हाला कळावं या दृष्टीने सांगितलं. तर या एकंदरीत प्रवासात मला असं जाणवलं की मराठी माणसामध्ये इन्क्लुडिंग मी, माझ्यामध्ये देखील माझी पण ती काही आर्थिक प्रगती झाली नाही किंवा ती आर्थिक प्रगती जशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही. त्याच्यासाठी जी काय कारणं आहेत त्याच्यामध्ये एक आपली मराठी माणसाची मानसिकता. मराठी माणूस हा नोकरीच्या पाठीमागे धावतो. नोकरी मिळाली की झालं, कुठलीही नोकरी असेल तर त्या नोकरीला प्राधान्य दिलं जातं. याच्याहून आणखीन दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट म्हणजेच जे काय मुंबई स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि शेअर मार्केटचे जे काही एक मेन केंद्रस्थान आहे भारतातलं ते मुंबई असताना देखील मराठी माणूस त्या शेअर बाजारापासून मागं राहिला. कारण मराठी माणसामध्ये मी एक प्रचलित एक असं वाक्य किंवा ज्याला आपण एक वारंवार बोलली जाणारी गोष्ट की अशी की शेअर मार्केट म्हणजे जुगार हे मराठी माणसाच्या मनावरती अगदी बिंबवलं गेलेलं आहे. तर हे अगदी म्हणजे पिढ्यानपिढ्या हे असं पद्धतीने बिंबवले गेले आणि त्यामुळे मराठी माणूस कुठेतरी शेअर मार्केटमध्ये देखील मागं राहिलेला आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत मराठी माणसाच्या बाबतीत किंवा आणि मराठी माणसाची मानसिकता, यातून आपण बाहेर पडून आर्थिक प्रगती कशी करता येईल या दृष्टीने आता विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनेच आपण आता पुढे याबद्दल बोलणार आहोत.